पुण्यातल्या राजगुरुनगरमध्ये फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागली। अग्निशमन दलाच्या माध्यमातून शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्यात आली। आगीमध्ये लाखोंचं फर्निचर मात्र जळलंय। नालासोपाऱ्याच्या अंबावाडीमध्ये बांधकामासाठी ठेवलेल्या सामानाला आग लागली। आगीमध्ये सगळं सामान जळून खाक झालं। स्फोटक फटाक्यांमुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असून अशा फटाक्यांवरती बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे। नालासोपारा पूर्व स्टेशन परिसरातील साई बाजारातील चप्पल विक्री करणाऱ्या 3 ते 4 दुकानांचं गोदामाला भीषण आग लागली। फटाक्यांमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। आगीत मोठं आर्थिक नुकसान झालंय। बारामतीच्या फलटण रोड परिसरातील भंगाराच्या गोदामाला अचानक आग लागली। अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचे प्रयत्न केले। राज्यात पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। काही ठिकाणी मेघगर्जनेचा पावसाची शक्यता आहे, त्यामुळे तापमानाच्या पाऱ्यात घट होणार आहे। स्टेट ऑफ ग्लोबल एअर 2024नं नुकताच अहवाल सादर केला। या अहवालानुसार जगात प्रत्येकी 8वा मृत्यू हा वायू प्रदूषणामुळे होत असल्याचं वास्तव समोर आलंय। 2021 मध्ये तब्बल 81 लाख लोकांचा मृत्यू केवळ प्रदूषित हवेमुळे झाला। विशेष म्हणजे ही संख्या तंबाखूमुळे होणाऱ्या मृत्यूपेक्षाही जास्त आहे। तंबाखूमुळे आतापर्यंत 75 लाख जणांचा मृत्यू झालाय। भारताची राजधानी नवी दिल्लीतील हवेची गुणवत्ता 21 ऑक्टोबर मंगळवारी धोकादायक पातळीवर घसरली। हे शहर जगातील सर्वात प्रदूषित शहर बनलंय। तर जगातील पहिल्या 5 प्रदूषित शहरांमध्ये भारतातील 3 शहरांचा समावेश आहे। मुंबई 4थ्या क्रमांकावर आहे। आकर्षक आकाशकंदील, रांगोळ्या आणि रोषणाईचा झगमगाट अशा वातावरणात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि सणाच्या आनंदावर विरजण पडलं। लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधून खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांची अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ उडाली। पुढील 3 ते 4 दिवस राज्यात हलक्या ते मध्यम सरींचा पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे। शहापुरात पावसानं हजेरी लावली। शेणवे, वेहलोली, डोलखाम या भागात विजांच्या कडकडाटाचा मुसळधार पाऊस झाला। अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली। ऐन दिवाळीत झेंडूच्या फुलांना कवडीमोल भाव मिळाला। अकोल्यातील शेतकरी विजय वानखेडे यांनी 4 पैसे जास्त मिळतील या आशेनं व्यापाऱ्यांना झेंडूची फुलं न विकता स्वतः दिवाळीच्या दिवशी थेट बाजारात आणून विक्री सुरू केली। पण याही ठिकाणी शेतकऱ्याला निराशाच पदरी पडली। फक्त 10 रुपये किलो झेंडूच्या फुलांना भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना संतापून फुलं रस्त्यावरती फेकून दिली। परभणी जिल्ह्याच्या मागे लागलेलं पावसाचं शुक्ल कष्ट काही थांबायचं नाव घेत नाहीये। जिल्ह्यामध्ये काल विजांच्या कडकडाटासह पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावली। जिल्ह्यातील दैठणा, मानवत तालुका, सेलू तालुक्यातील काही भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे बाधित झालेल्या बळीराजाच्या बँक खात्यात मंगळवारी भरपाई जमा होण्यास सुरुवात झाली। 4 लाख बाधित शेतकऱ्यांची नावं शासनाकडे अपलोड झाली आहेत। त्यांच्या खात्यात 500 कोटी रुपयांची भरपाई जमा होण्याची शक्यता आहे। पूरग्रस्तांना मदत ही 2 हेक्टरऐवजी 3 हेक्टरपर्यंतच्या शेतजमिनीसाठी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं जाहीर केला होता। त्यानुसार वाढीव 1 हेक्टरसाठीच्या मदतीपोटी 648 कोटी रुपये वितरित करण्यात आले। आता प्रत्येक ग्रामपंचायतीची वेबसाईट नव्यानं विकसित होणार आहे, त्यामुळे प्रत्येक गावचा इतिहास आणि जमा खर्च नागरिकांना मिळणार आहे। ग्रामविकास विभागानं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या पार्श्वभूमीवर या वेबसाईट कशा पद्धतीनं विकसित करायच्यात याच्या सूचना दिल्या। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पारंपरिक पद्धतीनं लक्ष्मीपूजन पार पडलं। विठ्ठलाचा परंपरागत असणारा सोन्याचा मुकुट मध्यभागी ठेवून लक्ष्मीपूजनाची प्रथा आहे। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये सोन्याच्या दागिन्यांचं आणि इतर धनधान्य वस्तूंचं पूजन प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांच्या हस्ते संपन्न झालं। त्यानंतर पुढची बातमी आपण बघूयात राजकीय वर्तुळातून। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या तसतसं रायगड जिल्ह्यामध्ये राजकीय वातावरण तापू लागलंय। रायगड जिल्ह्यात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीतला वाद रंगू लागलाय। दोन्ही पक्षांकडून एकमेकांचे नेते गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत। सुनील तटकरे यांचे निकटवर्ती असलेल्या विकास गायकवाडांनी शिवसेनेत प्रवेश केला। विकास गायकवाड राष्ट्रवादीत सक्रिय आहेत आणि तटकरेंचे जवळचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात। तर एकीकडे मंत्री भरत गोगावले यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला राजकीय सुरुंग लावायला सुरुवात केल्यानंतर आता सुनील तटकरेंनी देखील शिवसेनेतले मोठे मासे गळाला लावायला सुरुवात केली आहे। शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आणि गोगावलेंचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे रमेश मोरे यांनी शिवसेनेसोबतच गोगावले यांना जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। सुतारवाडी इथे मोरे यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीची जिल्हा कार्यकारिणी उपस्थित होती।
असे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, परंतु राजकारणामध्ये काही सगळी गुपितं तुम्हाला सांगायची नसतात, म्हणून ते योग्य वेळेला एक दिवस अगोदर सांगू तुम्हाला. आता 2 दिवस जरा दिवाळीचे फटाके वाजवू द्या आणि दिवाळीचे फटाके फोडून झाल्यानंतर मग राजकीय फटाके आपण नंतर फोडूया. त्यांनी कुठल्याही पद्धतीच्या तिकिटाची मागणी पक्षाकडे लेखी किंवा तोंडी स्वरूपात केलेली नव्हती. त्यामुळे तो प्रवेश फक्त व्यावसायिक दृष्ट्या मर्यादित आहे. पण आजचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये रमेश मोरे यांचा झालेल्या प्रवेशानंतर मी त्यांना एवढंच सांगेन की तुम्ही फक्त लवंगी लावत राहा. आम्ही सुतळी बॉम्बची त्या ठिकाणी लाईनच लावणार आहे आणि त्याचा होणारा आवाज हा तुम्हाला सहन करण्याजोगा नसेल. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे स्पेशल कॅम्पेन 5.0 तसंच स्वच्छता ही सेवा 2025 या उपक्रमांतर्गत विविध स्वच्छता, जनजागृती आणि शाश्वततेसाठीचे कार्यक्रम राबवले जात आहेत. भारतीय रेल्वेच्या स्वच्छतेच्या राष्ट्रीय मोहिमेला अनुसरून कोकण रेल्वेनं पर्यावरणपूरक आणि लोकसहभागी उपक्रमांना गती दिली आहे. महायुती सरकारनं मुंबई महानगरपालिकेसोबतच राज्यातल्या विविध महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसह पुन्हा एकदा राज्याची तिजोरी खुली केली आहे. आता राज्याच्या नियोजन विभागानं विकास कामांसाठी तब्बल 275 कोटी रुपयांचा निधी वितरित केलाय. मुंबई महानगर प्रदेश वर्ष 2047 पर्यंत राज्यातील अग्रगण्य शहरी अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून उदयास येईल, असं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचं म्हणणं आहे. नागपूर पालिका निवडणुकीसाठी मतदार यादीमध्ये घोळ होणार नाही यासाठी प्रशासनानं दक्षता घेतली आहे. मुदतीच्या आत प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र असलेल्या लाभार्थ्यांनी आतापर्यंत सरकारकडून 164.52 कोटी रुपयांचा निधी उकळल्याचं समोर आलंय. यातून 12,000च्या वरती पुरुष आहेत तर 77,000 अपात्र महिला असल्याची माहिती समोर येते. दिवाळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी सर्वच मार्गांवरती विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आलेल्या आहेत. त्याचा फटका नियमित धावणाऱ्या सुपरफास्ट गाड्यांसोबतच वंदे भारतला देखील बसतोय. दरम्यान गेल्या 2 दिवसांपासून अनेक रेल्वे उशिरानं धावत आहेत. मान्सूननं मुंबईतून एक्झिट घेतल्यानंतर शहर आणि उपनगरामध्ये ऑक्टोबर हिटची तीव्रता वाढली आहे. या उकड्यांना हैराण झालेले मुंबईकर सध्या बेस्टच्या वातानुकूलित बसेसमधून प्रवास करण्यास पहिली पसंती देत आहेत. त्यामुळे बेस्टच्या एसी बसेस प्रवासी बस सेवेमध्ये सुपरहिट ठरल्या आहेत. ऑक्टोबरच्या 20 दिवसामध्ये तब्बल 2,28,00,000 मुंबईकरांनी एसी बसमधून प्रवास केला. त्यातून बेस्टला 25 कोटींचा महसूल मिळाला आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं सीएसआर निधीच्या वापराबाबतचं सुधारित धोरण जाहीर केलं. यात कंपन्यांकडून अर्थसहाय्याचा प्रस्ताव आल्यास मंजुरी कशी द्यावी, त्यासाठी कोण जबाबदार राहील या गोष्टींबाबत स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे खासगी कंपन्यांकडील सीएसआर निधीचा वापराचा मार्ग मोकळा झालाय. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी महायुतीच्या 54 आमदारांना त्यांच्या मतदारसंघात विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटी याप्रमाणे 270 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय. याबाबतचा शासन निर्णय नियोजन विभागानं काढलाय. विधानसभेप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील जिंकण्यासाठी महायुतीनं मोर्चेबांधणी केली. ट्रम्प प्रशासनानं H-1B व्हिसा अर्जावरती लागू केलेले अतिरिक्त $1,00,000 शुल्क चेंज ऑफ स्टेटस किंवा अमेरिकेतील मुक्काम वाढवण्याची विनंती करणाऱ्या अर्जदारांना लागू होणार नाही असं स्पष्ट झालंय. इंदोर जवळच्या गौतमपुरा इथे पारंपरिक हिंगोट युद्ध खेळण्यात आलंय. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही बाजूचे लोक एकमेकांवरती जळत्या देशी बनावटीचे रॉकेट फेकून हिंगोट परंपरेचा उत्सव साजरा करतात. शिमल्यातील धामीमध्ये दगडमेळा भरवण्यात आला. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी एकमेकांवरती दगडफेक करण्याची परंपरा आहे. गंगोत्री धामचे दरवाजे आज बंद होत आहेत. आई गंगेची पालखी मुघबा गावाकडे रवाना होईल. तिथे 6 महिने गंगेची पूजा करण्यात येते. मध्य प्रदेशातल्या विदिशामध्ये एका व्यक्तीच्या खिशातच फटाक्याचा स्फोट झाला. या अपघातात 3 जण जखमी झालेत. घटना सीसीटीव्हीत कैद झाली. हिमाचल प्रदेशच्या उनामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात अनेक लोक जखमी झालेत. गावकऱ्यांनी बिबट्याला घेरत लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आलं. बंदिवानांच्या सुटकेच्या दिवशी अमृतसरमधील सुवर्ण मंदिरावरती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दरम्यान लाखो भाविकांनी यावेळी हरिमंदर साहिबमध्ये जाऊन दर्शन घेत आशीर्वाद घेतले.
उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या कारनं एका डिलिव्हरी बॉयला धडक दिली. कारनं धडक दिल्यानंतर काही अंतरापर्यंत त्याला फरफटत नेलं. यावेळी परिस्थिती लक्षात येताच कार चालकानं कार सोडून पळ काढलाय. छत्तीसगडमधील कांकेर येथे एका भरधाव कारचं नियंत्रण सुटलं आणि ती उलटली. रस्त्याच्या कडेला असलेला एक माणूस कारच्या धडकेतून थोडक्यात बचावला आणि कारमधील 2 जण जखमी झाले. मध्य प्रदेशच्या सतनामध्ये कारमधील तरुण आणि तरुणीची काही गावगुंड छेड काढत होते. या गावगुंडांना जमावानं पकडून चोप दिला.